नमस्कार. मी वर्षा दिनेश बुटाला. नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जनता सहकारी बँक यावर्षी 75व्या वर्षात पदार्पण करत आहे, त्याबद्दल सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. खरं तर माझ्या सासूबाई ह्या गेली 40 वर्ष पिग्मी कलेक्शन म्हणून करत होत्या, पण त्यांच्या वयाच्या अटीमुळे किंवा वयाच्या त्यांच्या ह्याच्यामुळे त्यांना कलेक्शन बंद करायला लागले. त्यामुळे आमच्या घरच्यांनी हा निर्णय घेतला की ही एजन्सी माझ्या नावावर ट्रान्सफर करावी. म्हणून मग तेव्हापासून मी गेली 15 वर्ष झाले हे कलेक्शन करत आहे. मागील 6-7 वर्षापासून जनता सहकारी बँकेत मी हे कलेक्शन करत आहे. कामाची ओळख म्हणाल तर आमचा हा व्यवसाय मध्ये गरजू, हातावरील पोट यांना उपयोगी होतो. त्याच्यात त्यांचे रोजच्या बचतीची त्यांना सवय लागते. त्यामुळे त्यांना पुढे मागे कधी अडीअडचणीला हे पैसे उपयोगी पडतात. माझं काम हे असंच चालू आहे. हे हातावरचे पोट असणारे किंवा गरजू लोक असणारे आहेत, त्यांनी जी वेळोवेळी बचत केलेली आहे ती त्यांच्या अडीअडचणीच्या काळात, मदतीच्या काळात त्यांना खूप मोठा त्याचा उपयोग होतो. एक स्त्री म्हणून मला माझा खूप अभिमान आहे. स्त्री म्हणून म्हणाल तर मी यश हे आनंदाने, उत्साहाने आणि जबाबदारीने पाळते. पण जरही अपयश आलं तरीही आपल्याला आपल्या पूर्वीच्या काळी जशी आपली एकत्र कुटुंब पद्धती होती किंवा आजी आजोबा, आई वडील यांनी जे संस्कार आपल्यावर केले आहे, ह्या अपयशाच्या काळात त्यांचे संस्कार मला खूप महत्त्वाचे ठरले आहेत. खरं तर माझा हा व्यवसाय प्रत्येकाच्या दुकानात जाऊन, घरोघरी जाऊन करण्याचा आहे. पण कोविडच्या काळामध्ये हे असं करणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे मी हळूहळू आम्ही डिजिटलकडे वळालो. डिजिटल जरी सेवा चालू झाली होती तरी पण काही लोकांचं म्हणणं होतं की नाही, तुम्ही 2 वाजता येऊन कलेक्ट करा, 12 वाजता येऊन कलेक्ट करा. तर त्या काळातही, कोविडच्या काळात आम्ही असं घाबरत किंवा इतरांना काही त्रास नको किंवा आम्हालाही कोणाचा त्रास नको ह्या कारणाने आम्ही त्यांच्या दुकानात जाऊन कलेक्शन करत होते. त्या काळातही आम्ही असे दुकानात जाऊन कलेक्ट केल्यामुळे त्या धैर्याने सामोर गेलो आम्ही. त्यामुळे आजपर्यंत माझा हा व्यवसाय व्यवस्थित टिकून आहे. खरं तर गेली 5-6 वर्षापासून मी जनता सहकारी बँकेमध्ये काम करत आहे. पण सुरुवातीच्या काळामध्ये मला विशेष करून मकाशिरे सर, काळे साहेब यांनी मला खूप मोठी साथ दिली, पाठिंबा दिला. त्यानंतर आलेले सर्व सर, अधिकारी म्हणा किंवा स्टाफ म्हणा, बँकेचे वेगवेगळे कर्मचारी यांनी मला खूप मोठी साथ दिली. वेगवेगळे खाती कशी ओपन करायची, सेविंग खाती कसं आणायचं किंवा आम्हाला कुठे रिकव्हरी असेल तर कसं जाऊन करायचं, किंवा त्यांनी मला वेळोवेळी सांगितलंय की कसं तुम्ही जाऊन रिकव्हरी करा किंवा ह्यांच्याकडे जाऊन आपले पैसे कलेक्ट करा. अशा प्रकारे सगळेजण, सर्व स्टाफ माझ्या पाठीशी व्यवस्थितपणे उभा राहिला. त्यामुळे मी माझे काम आजपर्यंत व्यवस्थित करते. तसेच जनता सहकारी बँक आपल्या सगळ्यांच्या कस्टमरच्या म्हणा किंवा ग्राहकांच्या म्हणा, सगळ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहते. ॲक्च्युली आत्ताच्या सगळ्या युवती आहेत त्या डिजिटलकडे वळलेल्या आहेत. आपल्यावर आपले पूर्वीचे संस्कार, आपली नाती आपण सगळं विसरत चाललो आहोत. तसं ते विसरता कामा नये. आपण एकमेकांची विचारपूस केली पाहिजे, एकमेकांकडे गेलं पाहिजे, एकमेकांशी जवळीक साधली पाहिजे. त्यामुळे आपण जेव्हा आपल्याला खरंच गरज असते, आनंदाच्या काळात तर सगळेजण येतात, पण वाईट प्रसंगी जी कोणी व्यक्ती आपल्या सोबत असेल, विचारपूस करत असेल, तर हे आपल्याला खूप छान वाटतं. पण आत्ताचा हा डिजिटलच्या काळामध्ये लोक थोडं हे सगळं संस्कार किंवा काही म्हणा हे विसरत चालले आहेत. आपल्या कुटुंबाकडून, आपल्या मैत्रिणीकडून एक शक्ती ही आपण जपली पाहिजे. आपल्याला पुढच्या काळात खूप उपयोग होतो. आत्ताच्या काळात मुलींनी आत्मनिर्भर राहिलं पाहिजे, जागरूक राहिलं पाहिजे, आत्मविश्वास बाळगला पाहिजे. आपल्यावर आपला आत्मविश्वास ठेवून आपल्याला जे आवडेल ते आपले काम केले पाहिजे. नवरात्र उत्सवाच्या परत एकदा सर्वांना शुभेच्छा देते. धन्यवाद.